अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं कोकणामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। किनारपट्टी भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू असून पुढील 5 दिवस पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे। मान्सून वाऱ्यांचा वेग वाढल्यानं ताशी 50 किलोमीटर वेगानं वारं वाहत आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून काजळी, वशिष्ठी आणि जगबुडी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता पावसाला देखील जोर वाढलेला आहे। आपण रत्नागिरीच्या किनारपट्टी भागावर आहोत आणि आपण जर पाहिलं तर कोकणात आता मुसळधार पावसाचा जोर हा वाढताना दिसून येत आहे। किनारपट्टी भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचं स्वरूप हे असणार आहे। तर अरबी समुद्रातून निघणारे बाष्पयुक्त जे वारे आहेत हे किनारपट्टीकडे वळत आहेत, त्यामुळे पुढचे काही दिवस हे कोकणासाठी पावसाचे असणार आहेत। पुढचे जवळपास 5 दिवस हे कोकणामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचं या ठिकाणी हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सकाळपासून सरींवर पाऊस हा कोकणामध्ये बरसतोय। मान्सूनचा जर आपण वाऱ्याचा वेग पाहिला तर किनारपट्टी भागामध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने इतके वारे वाहत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट आहे आणि आपण जर पाहिलं तर सतत पडणाऱ्या पावसामुळे आता काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदीच्या देखील पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होते। आपण पाहिलं तर आता कोकणामध्ये लावणी कामं देखील अंतिम टप्प्यात आलेली आहेत। पावसाचा जोर हा पुढील काही दिवसामध्ये वाढणार आहे, त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर किनारपट्टी भागातील नागरिकांना देखील आता सुरक्षिततेच्या सूचना या प्रशासनाने दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।